स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, स्वामींची सेवा करताना किंवा दत्तगुरू यांची सेवा करताना आपल्याला काही विशेष गोष्टींचं ध्यान ठेवायला लागतं। ते म्हणजे कोणतं? ज्यावेळी आपण जर का आपल्याला साप्ताहिक सेवा जेव्हा आपण घेतो, जेव्हा आपल्याला आपण दररोजच्या घाईच्या वेळेत आपल्याकडे वेळ नसताना आपण गुरुवारचा जो दिवस आहे तो दत्तगुरू यांचा दिवस आहे, श्री स्वामी समर्थ यांचा दिवस आहे, साईबाबांचा दिवस आहे, विष्णूजींचा दिवस आहे। म्हणजे थोडक्यात गुरुवारचा हा दिवस जो आहे हा अतिशय पवित्र, तसं तर सगळेच दिवस पवित्र आहेत, परंतु स्वामी सेवकांसाठी गुरुवारचा दिवस म्हणजे अतिशय विशेष असतो। स्वामींची सेवा करा किंवा दत्तगुरूंची सेवा करा, गोष्ट एकच आहे। थोडक्यात आता तुम्ही स्वामींची सेवा करा किंवा गुरुदेव दत्त यांची सेवा करा, परंतु त्यांच्या सेवेमध्ये एक अतिशय विशेष अशी गोष्ट असते काळजी करण्यासारखी, आणि ती सगळ्यात मेन गोष्ट आहे। ती कोणती? जे सेवा करतात त्यांना तर अर्थातच माहिती असेल, परंतु ज्यांना नसेल माहिती त्यांच्यासाठी दिवसाचे जे 12 ते 1, 12 वाजेपासून 1 वाजेपर्यंत गुरुदेव दत्त किंवा स्वामी यांची सेवा केली जात नाही। आपण जरी सेवा करत असलो, जरी आपण गुरुवारचा दिवस म्हणजे पूर्ण दिवसच असतो, तो आपल्या ज्या काही सेवा असतात त्या आपण आपल्या वेळेच्या प्रमाणे किंवा आपण आपल्या रेग्युलरच्या कामांमधून थोडा वेळ काढून आपण त्या सेवा पूर्ण करू शकतो। गुरुवारच्या दिवसाची जी सेवा आहे त्याच्यामध्ये असं काहीच कायदा नाही आहे की तुम्हाला एका बैठकीत सगळ्या सेवा करायच्या आहेत। बघा, गुरुवारच्या सेवेमध्ये आपण तारक मंत्राचं पठण करतो, 11 वेळा तारक मंत्राचं पठण केलं जातं, 11 माळी स्वामींचं नामजप केला जातो, त्यानंतर कालभैरव अष्टकम बोललं जातं। त्यानंतर जे कोणी आपले भाऊ बहीण असतील ते जर स्वामी चरित्र सारामृताचे अध्याय वाचत असतील तर ते अध्याय असतात, आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला जेमतेम 2.5 ते 3 तास लागतात। मित्रांनो, 2.5 ते 3 तास का लागतात म्हणजे मला काय बोलायचं आहे ॲक्च्युली, म्हणजे जेव्हा आपण सेवा करायला बसतो तेव्हा त्या सेवा या सुरळीत झाल्या पाहिजेत, व्यवस्थित झाल्या पाहिजेत आणि मनापासून झाल्या पाहिजेत। असं नाही आहे की झटपट काहीतरी आपलं बोललं पटापट केलं अशीच सेवा होत नाही। स्वामींचीच काय, कोणत्याही देवाची जेव्हा तुम्ही सेवा करायला घेता, सेवा अशा प्रकारे होतच नाही। सेवा ही मनापासून होते, शांत मनाने होते, आणि एका सेवा करताना आपल्या डोक्यात इतर कोणत्याही प्रकारचे कामं विचार यायला नकोत। असं याच प्रकारे आपण सेवा केली पाहिजे। थोडक्यात असं नाही की आपल्याला एकीकडे आपण दुसरं काम करतो आणि एकीकडे आपण घाई की नाही माझं पटापट आवरलं पाहिजे, या प्रकारे सेवा केली जात नाही। स्वामी नाही बोलत की तुम्ही इतका जीवाला त्रास घेऊन माझी सेवा करा, की तुमच्याकडे वेळ नाही आहे तरी तुम्ही माझ्याजवळ बसा। स्वामींना इतकं काही करायची काहीच गरज नाही आहे मित्रांनो। ते सर्वस्वी आपल्यावरती डिपेंड असतं की आपल्याला सेवा करायची तर आपल्याला मॅनेज करायचं असतं। आपण गुरुवारच्या दिवशी असं काहीही कंपल्सरी नाही आहे की तुम्हाला एका बैठकीमध्ये सगळ्या सेवा पूर्ण केल्या पाहिजेत। तुम्ही तुमच्या रेग्युलर कामातून थोडा वेळ काढून एक वेळा तुम्ही 11 माळीचा जाप करून घेऊ शकता, त्यानंतर थोडा वेळ काढून तुम्ही तारक मंत्राचं पठण करू शकता, त्यानंतर कालभैरव अष्टकम, याला जास्त वेळ अजिबात लागत नाही मित्रांनो, 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ कालभैरव अष्टकमला लागत नाही। त्यानंतर काहींनी स्वामींचे कोणी रेग्युलरचे अध्याय वाचत असतील, 1 ते 3 अध्याय आपण असे वाचतो गुरुवारच्या गुरुवारी। जे दररोज वाचत असतील त्यांची तर रेग्युलर रुटीन आहे, परंतु काही लोक आहेत जे गुरुवारच्या गुरुवारी 3 अध्याय वाचतात। असं असेल तर आपण आपल्या दिवसभरात सावकाश या सगळ्या गोष्टी करू शकतो, परंतु याच दिवसामध्ये आपल्याला ह्या गोष्टीची काळजी घ्यायची की आपली जी सेवा आहे, जी सेवा आपण करतोय ती सेवा 12 ते 1 या दरम्यान आपली सेवा थांबली पाहिजे। यात आपल्याला सेवा करायचीच नाही आहे, वाटलंच आपण थोडा वेळ घेऊन तुम्ही 1च्या नंतर तुम्ही तुमची जी काही सेवा असेल ते आपण पूर्ण करू शकतो, परंतु आपल्याला 12 ते 1 या पिरियडमध्ये आपण सेवा करू शकत नाही। ती माला जाप असू दे, तारक मंत्राचं पठण असू दे, कोणती आपण तिथे आपल्याला थांबायलाच लागतं। कारण त्याच्या मागे असं कारण आहे मित्रांनो, बघा, दत्त महाराज हे 12 ते 1च्या दरम्यान पृथ्वीवरती भिक्षा मागण्यासाठी येत असतात। म्हणजे 12 ते 1चा जो टाईम आहे तो दत्त महाराजांचा भिक्षा मागण्याचा टाईम आहे।
या वेळात सेवा केली जात नाही. आपल्या ज्या उरलेल्या सेवा आहेत किंवा जर आपल्याला दुपारी वेळ नसेल, सकाळी वेळ नाही मिळालं तर आपण दुपारी 1च्या नंतरसुद्धा सेवा करायला घेऊ शकतो. आणि ज्यावेळी आपण 1च्या नंतर सेवा करायला घेऊ त्यानंतर आपण आपल्याला आधीमध्ये असं काहीच मग वेळेचं बंधन नाही आहे. तुम्ही 1 वाजेच्या नंतर तुम्ही नॉनस्टॉप तुमची सेवा कितीही वाजेपर्यंत करू शकता. अशा प्रकारे स्वामींच्या सेवेमध्ये 12 ते 1 या वेळेचं अतिशय महत्त्व आहे मित्रांनो. आणि या वेळेमध्ये सेवा केली जात नाही, कारण की दत्त महाराज 12 ते 1 या वेळेमध्ये भिक्षा मागायला जात असतात. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी अजून आहेत मित्रांनो. सगळ्या गोष्टी एका व्हिडिओ सांगितला तर माझा व्हिडिओ खूप मोठा होईल. भेटूया पुढच्या व्हिडिओत. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.